त्यानंतर सेलिब्रेशन जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण अल्लानीच्या सहकाऱ्यांचा खेळाडूंचा पाहिला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. हे क्रिकेट कधी तुम्हाला हसवतं कधी रडवतं. या क्रिकेटच्या सोबत तुमच्या इमोशन्स जोडला गेलात. सातत्यानं चढ उतार त्या मॅचमध्ये आपण पाहिले. कधी ती मॅच अल्लानीच्या बाजूने कधी माईनगरच्या बाजूने झुकत होती. लास्ट मोमेंटला मात्र जो आनंद व्यक्त करण्याचा जो मौका मिळाला तो साई स्टार अल्लानी टीमला मिळाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम अल्लानी आणि हार्ड लक टीम माईनगर. छोट्या माई आणि त्याची संपूर्ण टीम. खूप चांगला खेळ तुमचा देखील राहिला, परंतु इथून तुमचा हा प्रवास संपतोय. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचकडे जातोय. दरम्यान विद्यमान सामना प्राथमिक फेरीतील ही तिसरी लढत आपल्या समोर रंगेल. एका बाजूला चरीव आणि दुसऱ्या बाजूला अरुण पवार यांना अनंत गडगे शोधतोय. त्यांनी यायचंय प्लीज व्यासपीठाच्या जवळ. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला संघ पाहायला मिळेल तो चरीव. पंचवीस मिनिटं तुम्हाला दिली गेली आहेत 5 षटकांसाठी आणि 5 षटकांमध्येच तुम्हाला 25 मिनिटांमध्ये ही 5 ओव्हर्स कंप्लीट करायची. त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आणि अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू 30 या सेकंडच्या आतमध्ये ठेवला जाईल. तुमचा टाइम स्टार्ट होतोय. टीम चरीव 11:19 सुरू झाले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर अरुण पानसरे. हार्ट ऑफ चरीव. चरीव टीमचा अष्टपैलू सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार होतोय. पहिलाच बॉल टप्पा पाहावा लागेल. डाव्या स्टीच्या बाहेर सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक्स्ट्रा रन या ठिकाणी श्री गणेशा होत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीमच्या इनिंगचा. सरीव टीमला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. शहापूर तालुक्यामधनं आदरणीय आमचे मित्र अनिलजी हजारे साटगाव यांच्या माध्यमातून सरीव टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं. नटगाव गावचे आमचे मित्र आदरणीय विलासदादा बेळवले यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. तुमचं देखील स्वागत आहे. सुंदर बॉल होता यावेळी अरुण पानसरेचा. हलका त्याने टॅप करत असताना मनोज आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड विभागातील एक दादा दमदार आणि दिग्गज संघ म्हणून ज्या टीमची ओळख सातत्यानं आपण पाहिली आहे. वन्स अगेन वेगळ्याच आदेमध्ये आपण पाहू शकाल इथे सध्या माधवजी ठाकरे. उत्तर रात्रीकडे आपण सरकतोय आणि त्यानंतर आता कुठेतरी थोडंसं जोश माधवजी ठाकरे यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगळ्या शैलीमध्ये त्यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल आपण पाहताय. ऑन साइडला उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल गेला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुंदर फटका आपण पाहिला. चौकार इथे आलाय. टीमची टोटल 6. 2 वाईड 1 चौकार. पहिलं षटक इथे सुरू आहे अरुण पानसरेचं. सुंदर ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर पिच होता. समोरच्या दिशेला उंच गेलाय. हो प्रयत्न अफलातून राहिला, परंतु लास्ट मोमेंटला बॉलच्या खाली हातच घातला नाही. तेच सांगतात प्रेक्षक त्या ठिकाणी. जवळ परंतु आला होता परंतु हातच बॉल पर्यंत पोहोचवलाच नाही. हात मागे घेतला आणि हा बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार इथे प्राप्त होत असताना मनोज साठी टीमची टोटल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना भरपूर वेगानं 10. पहिलं षटक सुरू आहे. तीन बॉलचा सामना केला. 2 चौकारांच्या माध्यमातून 8 धावसंख्येवर सध्या खेळतोय. ओहो यावेळी लाईन पुनश्च एकदा मिस करताय. आता त्यांना पण पाहिलं तर कुठेतरी
लेंथ लाईन मध्ये भरकटणारी गोलंदाजी सध्या अरुण पानसरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची टोटल एक्स्ट्रानं पुनश्च एकदा पुढे जाईल. 11 धावसंख्येवर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अंपायरिंगच्या स्पर्धेमध्ये माधवजी ठाकरे जे लीड करतात. MR पॅनल, हे पॅनल आपल्याला भगवा चषकामध्ये पाहायला मिळतं. आणि काल गुजरातवरनं भरपूर मोठा प्रवास करून आज मुरबाड नगरीमध्ये इतकं प्रेम या व्यक्तिमत्वाचा क्रिकेटवर आहे. आणि नक्कीच त्यांच्याच या संपूर्ण मेहनतीचे भरपूर सारे फॅन्स आमच्या तालुक्यामध्ये आहेत. त्याच आमचे परममित्र साडगावचे विश्वासजी विषे यांच्या माध्यमातून माधव सरांच्या या मेहनतीला नक्कीच त्यांचे कौतुक केलं गेलं आणि त्यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या पॅनलसाठी शुभेच्छा आहेत या संपूर्ण भगवा चषकासाठी. धन्यवाद विश्वासजी विषे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 12. पहिलं षटक प्रगतीपथावर. योगेश आला स्ट्राईक एंडला. योगेश कोर भरपूर सारा चर्चेत असणारा हा खेळाडू आक्रमकतेसाठी जाणला जातो. पहिलाच बॉल, आपल्या नावाचा परिचय त्याने करून दिलाय, ज्याचा उल्लेख मी केला. भरपूर चर्चेत असणारा हा खेळाडू मुरबाड तालुक्यामधला टेंभरे गावचा सितारा योगेश कोर पहिल्याच बॉलवर आपल्या नावाचा परिचय करून देत असताना ऑन साइडला स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. अठरा धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. पहिलं षटक अरुण पानसरे, कुठेतरी लेंथ लाईन मध्ये सातत्यानं भरकटणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहताय. हलकाताना टॉप केला, इथे पहा षटकाराचं प्रत्युत्तरच दिलंय. फक्त डिफेन्स करायचा होता परंतु बॉल सरळ गेला अरुण पानसरेच्या हातामध्ये. फॉलो थ्रू मध्ये सुंदर असा झेल टिपलाय. डगआउट थोडासा शांतता, कारण त्यांना माहिती आहे योगेश कोर सर्वाधिक महत्वाचा खेळाडू या टीमचा. तो माघारी परतेल. निराश पॉल आणि फलंदाज बाद. त्यानंतर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. अगदी हलक्या बॅकलिफ्टने डिफेन्स करायचा होता. स्टिकरवर हा बॉल लागला. रॉयलची बॅट आपण पाहताय, त्या स्टिकरवर हा बॉल लागला. त्यानंतर बॉल हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. निराश पावलाने मागे आलाय. पहिलं षटक समाप्त. जरूर आपण पाहिलं 18 धावा, परंतु एक यश मिळालं, जे यश फार महत्वाचं होतं टीम सरीवसाठी. गणेशाला भरपूर सारा अनुभव. गणेश पानसरेच्या पाठीशी क्रिकेटचा, शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा एक अष्टपैलू दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे. अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर दूरवरनं हा फटका खेचून मारलाय मनोजच्या बॅटमधनं. हा एक क्लासिकल चौकार. लॉस ऑफ 1, खूप दूरवरचा हा फटका अगदी खेचून बॉल पर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर पहा हा फटका सजवला. यावेळी लाईन चांगली आहे. गणेश पानसरे चौकाराचं प्रत्युत्तर. सेकंड बॉल आपण डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. 6 बॉल फेस केले आतापर्यंत मनोजनं. त्याच्या बॅटमधनं 3 चौकार आपण पाहताय. 13 धावसंख्येवर तो खेळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला किरण आपल्याला पाहायला मिळतोय. करंट रन रेटचा जर विचार केला तर 16.50 ची सरासरीनं सध्या रन बनतायत. एक चांगल्या स्थितीमध्ये आर्यन स्पोर्ट्स टेंभरे याच विभागातील एक संघ आहे. दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील सरीव संघ. वन्स अगेन सुंदर फटका, अगदी स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरच होते. बॉलने अतिरिक्त उसळी गाठली आणि बॉलला आपण पाहू शकाल बॅकफूट पंच देत असताना
मनोजच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. सुंदर फटका आपण पाहताय सध्या मनोजच्या बॅटमधनं. टीमची टोटल 26 विकेटांनी गमावलेत. 1 षटक क्रमांक 2 साठी सुरू आहे. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. सध्या आपण पाहिलं तर घड्याळामध्ये वाजले आहेत 11:28 11:30 वाजलेत आणि इतक्या रात्री देखील थंडीमध्ये प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुईमाई क्रीडा मंडळ अंबे खुर्द यांच्या आयोजनाला दाद देण्यासाठी आज भरपूर साऱ्या गर्दीनं दर्दी प्रेक्षक सध्या इथे उपस्थित आहेत. जागा मिळेल तिथे आपण पाहू शकाल बसून या मॅचचा मनमुराद आनंद ते घेत आहेत. आपणा सर्वांचं स्वागत आहे. 27-1 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. एक चांगला मजबूत सुस्थितीमध्ये संघ. स्ट्राईक एंडला यावी किरण पाहायला मिळेल. ओहो चांगला बॉल आहे. यष्ट्या दाखवल्या अराउंड लेग आणि ती यष्टी या ठिकाणी वाकवली आहे. गणेश पानसरेनं त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का इथे लागत असताना किरण बॅक टू द डगआउट. अशा पद्धतीनं तिन्ही स्टंप त्या ठिकाणी दाखवले होते. भरपूर सारा शफल झाला. त्यानंतर बॅटचा फ्लो फिरलाच नाही. भरपूर वेगानं बॉल आला राऊंड लेग. इथे त्रिफलाचीत होत असताना ही दुसरी विकेट. शून्याचा चष्मा घालून माघारी परतला बॅटर किरण. एका बाजूला सुंदर बॅटिंग करतोय मनोज. दुसऱ्या बाजूला त्याला साथ देणं तितकंच महत्त्वाचं असेल. पार्टनरशिप बिल्टअप होणं हे गरजेचं असतं. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांचे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आपण पाहताय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये स्ट्रॅटेजी वाईज तुम्ही जर गेले इथून जर आपण अंडर फ्लड लाईट सामना खेळत आहे 60-65 धावा संख्यापर्यंत जर गेले तर एक चांगली टोटल रात्रीच्या क्रिकेटमध्ये जरूर ती मानली जाईल. मनोज मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे धावांचा फ्लो जरूर पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग होती चांगली. एकच धाव तिथे मिळेल. कमबॅक केलंय गणेश पानसरेने या षटकामध्ये. आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी त्याची राहिली आहे. 10 धावा देत 1 विकेट त्याने प्राप्त केला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 या ओव्हरमध्ये 10. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 14.00 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा 2 विकेट गमावल्यानंतर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील गेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल त्यानं फेस केला. 1 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला मनोज त्यानं बॉल फेस केलेत 8. 18 धावसंख्येवर तो खेळतोय. चला जास्त वेळ खर्च न करता इमिडिएटली आपला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणायचा. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलं 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत. सातत्याने पण पाहिलं तर आज जरूर संघ खेळत आहेत मुरबाड आणि शहापूर दोन्ही विभागातील. परंतु सातत्याने शुभेच्छा येत आहेत त्या माधवजी ठाकरे सरांना. बंटी ढमके मॅन फ्रॉम परटोली आणि दिगंबर पांढरे मॅन फ्रॉम तुते जे आज या मैदानावर उपस्थित होते. पहिला सामना त्यांनी गमावला. या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून माधवजी ठाकरे यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. 28-2 अशी स्थिती आणि नवीन गोलंदाज आपल्याला षटक क्रमांक 30 घेऊन पाहायला मिळेल. तो गणेश VIP डाईज एंडकडनं गणेश ज्युनियर आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता. बॉडीला टर्न केलं. शफल झाले. हा फटका सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि बॉलला पाठवलंय स्वप्नीलनं चौकाराच्या दिशेनं. पहा कशा पद्धतीनं रिप्लाय आपण पाहू शकाल. शफल झाले. बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. एक टप्प्याकरीचा चौकार आपण पाहत आहे. अर्ध्या विकेटवर होता. ही लाईनच चुकीची आहे टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. कारण या बॉलवर मोठे फटके सातत्यानं
रेडी असतात बॅटर शफल देऊन ऑन साईडला खेळण्यासाठी. गणेश ज्युनियर इथे देखील वन्स अगेन आपण पाहू शकाल यावेळी एक्झॅक्टली काय घडलंय. हा डॉट बॉल आला पंचांच्या माध्यमातून, बॅटर मध्ये आला, त्यामुळे कदाचित आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉट बॉल आला. टीमची टोटल 32, 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. रिप्लाय आपण पाहू, कदाचित इंटरेस्टिंग राहील या बॉलचा रिप्लाय. एक्झॅक्टली काय होतं, टप्पा पडला, बॉल आउट स्विंग झाला. हो जास्त शफल झाला होता त्या ठिकाणी बॅटर. पुन्हा एकदा खूप जास्त शफल झाले, परंतु यावेळी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न राहील. प्रत्येक बॉल ऑफस्टम्पच्या मध्ये ऑन साइडला मिस टाइम मेकिंग, प्रॉपर टायमिंग, प्रयत्न अफलातून होता. अरुण पानसर याचा एक्झॅक्टली काय घडलंय, बॉल आतमध्ये ढकललाय की नाही येस आपण नक्कीच पाहूयात. 6 कॅमेरामध्ये ही स्पर्धा कव्हर केली आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक्झॅक्टली काय घडलंय ते दिसून येईलच. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. कधी कधी क्षेत्ररक्षकाला माहीत नसतं त्याची पोझिशन, त्यामुळे त्याला माहीत नसतं, परंतु कॅमेरामध्ये आपण नक्कीच समजू शकाल एक्झॅक्टली काय घडलंय. षटकार आहे, बॉल षटकाराच्या बाहेर पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि इथे 6 धावा मिळतील. केली जाते इथे ऑन साइडला. इथे फटका फसलाय, अरुण पानसरे बॉलच्या खाली, होणार नाहीये चुकी. बिग विकेट डाऊन, मॅचची गोल्डन विकेट इथे हासिल करत असताना मनोज बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. दिला आणि त्या 25 मिनिटांमध्येच 39 वर 3 अशी सद्यस्थिती आपण पाहताय. TenCric.in च्या माध्यमातून स्पर्धा ही आपण लाईव्ह पाहताय. ही आपण पाहिलं तर एक यशस्वी वाहिनी क्लॅरिटी या स्पर्धेची मध्ये आपल्याला त्यांची पाहायला मिळते. भरपूर सारे सबस्क्रायबर्स या वाहिनीवर जोडले गेलेत आणि नक्कीच अगदी 1.5 लाखच्या जवळ सबस्क्रायबर पोहोचलेत. जरूर पहा, सबस्क्राईब करा या वाहिनीला. TenCric.in यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि नक्कीच नोटिफिकेशन तुम्हाला येतील ज्यावेळी TenCricवर विविध मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यावेळी असतात. अपकमिंग मोठी स्पर्धा मुरबाड तालुक्यामधील धानिवली गावची असेल देखील, या सगळ्या स्पर्धा तुम्हाला या TenCric वाहिनीवर नक्कीच पाहायला मिळतील. हॉटेल प्रांजलचे मालक यांच्या माध्यमातून आर्यन स्पोर्ट्स टीमरे टीमला सलग 3 चौकार 1111, सलग 3 षटकार 2222 आणि सलग 3 विकेट ज्यावेळी ते फिल्डिंगसाठी येतील त्यावेळी 1111 हे पारितोषिक लावलं गेलं. चंद्रकांतजी गडके यांचं शुभागमन, मनपूर्वक स्वागत त्यांचं या स्पर्धेमध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक संपला आणि जास्त वेळ खर्च न करता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. गणेश सिनियर आला, ज्यानं मागचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. 10 धावा दिल्या त्याने होत्या, त्यामुळे 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गणेश सिनियर आला. 43 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर भरपूर चांगली धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. भूषण आणि स्वप्नील
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे. भरपूर कमी धावसंख्येवर इथे रोखावे लागेल टीम चरीवला. वेग देण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल एक्झॅक्टली या बॉलवर काय घडलंय. हो यस, पंच वळत आहेत. वाईट बॉल त्यांनी घोषित केलाय. 1 वाईट प्लस 1 बाईस अशा एकंदरीत 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ऍड होतील. 45-45. पप्पू 11 दसई या संघाचं देखील या ठिकाणी आगमन. तुमचं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन त्या संघाला आपण पाहणार आहोत. फैजल शेख आमचे मित्र आणि या टीमला साजिद शेख यांच्या माध्यमातून शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला, जज करतायत आणि सरळ हातामध्ये विसावला हा फटका. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. बॅटर भूषणला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. पिच होता, आपण पाहू शकाल रिप्लाय मध्ये. लॉंग ऑनला अगदी सीमा रेषेच्या लगत हा झेल टिपलाय. पा बॉडी बॅलन्स, त्यानंतर बॉलवर नजर, सुंदर असा झेल आहे. विकेट इथे प्राप्त केली आहे गणेश ज्युनियरने. धावसंख्या 45 टीमची टोटल स्कोरबोर्डवर. मिस्टॅमिंग फटका. वन्स अगेन झेलची संधी आहे. पकडलाय कॅच. अजून एक विकेट. विकेटचं सत्र सध्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघासाठी. फलंदाज बाद. परकटचा प्रयत्न होता, वरची कडा. फलंदाज इथे होते बाद. बॅटर धनाजी गेला मैदानाच्या आतमध्ये. 45 वर 5 सध्या स्थिती आपण पाहताय स्कोर बोर्डवर. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे हा संघ. षटक क्रमांक 3 चा केस सुरू आहे. गणेश पानसरे सिनियर या टीमचा सध्या गोलंदाजी करतोय. ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट टीप मध्ये क्षेत्ररक्षक. फिल्डिंग चांगली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता परंतु पुन्हा एकदा माघारी परतवलाय. एकच धाव इथे मिळेल. आतापर्यंत पाहिलं तर गणेश ज्युनियरचं पहिलं षटक देखील चांगलं राहिलं होतं आणि स्पेलचं हे दुसरं षटक आहे त्याचं. या ओव्हरमध्ये देखील कमालीचं प्रदर्शन त्याचं राहिलं आहे. 3 विकेट्स या संपूर्ण 2 स्पेलमध्ये त्याने आतापर्यंत घेतला. 3 बॉलचा की अजूनही बाकी आहे. ऑन साइडला फटका. पिकअप शॉट होता अलॉंग द कार्पेट. ऑन साइडला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग. इथे देखील एकच धाव. सुंदर गोलंदाजी. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आक्रमण पाहायला मिळालं होतं परंतु कुठेतरी या ओव्हरमध्ये शांतता पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ. मोठा फटका आलेला नाहीये. धावसंख्या 47 आकड्यावर जाऊन आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आणि धनाजी आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठा फटका आहे उंच आकाशामध्ये आणि डिस्टन्स देखील या फटक्याने कव्हर केलाय. बॅटच्या रडारच मध्ये होता, अगदी पुढ्यात टाकलेला आणि त्यावर एक मोठा फटका. षटकार. लाईन मध्ये बॅटच्या रडार मध्ये पुढेच होता बॉल. त्यावर एक मोठा प्रहार. इथे 6 धावा आपण पाहतात. धनाजीच्या बॅटमधनं टीमची टोटल 53. या कड्यावर आपल्याला पाहायला मिळते
अजून एक मोठा फटका, चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि इथे 2 धावा कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवर 55 आपल्याला पाहायला मिळते. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. करत असताना 9 धावा संख्येवर धनाजी खेळतोय. स्वप्नीलनं 5 बॉल फेस केले. 6 धावा संख्येवर तो खेळतोय. शेवटचा षटक आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय नितीन. पहिलाच बॉल अंपायर्स वळत आहेत आणि हा बॉल वाईड घोषित केलाय. सुंदर अदाकारी सध्या माधवजी ठाकरे यांची ऑन स्क्रीन पाहताय. स्लो मोशन ही अदाकारी पाहण्यासाठी तर प्रेक्षक उत्सुक असतात. शफल पुन्हा ऑन साइडला खेळायचा होता. बीट झाल्यात विकेट किपर बॉलर. दोघांच्या कॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि वन्स अगेन आपण पाहताय हा चौकार. वाईड +4 5 धावा. अजून एक चांगला फटका. सुंदर बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय स्वप्नील. चौकार आला. आता आपण माधवजी ठाकरे सरांचा एक वेगळाच अंदाजामध्ये, आता मात्र खऱ्या अर्थाने रंगात येईल ही मॅच. 65 धावा 5 विकेट. हा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बॉलचा पाठलाग करतायत. बॉल दिसलाच नाही त्यांना. 2 धावा इथे मिळतील. 67 धावा संख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते सध्या. भरपूर सारा धावा सध्या झाल्यात अंडर फ्लड लाईट. एक चांगली टोटल मी उल्लेख केला. यानंतर पप्पू 11 धसई हा संघ टॉससाठी सज्ज आहे, त्यांच्या विपक्षात खेळेल. अनदर वाईड +1. एकंदरीत पुन्हा एकदा 2 षटक संपण्याचं नावच घेत नाही. एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या सध्या खर्च झाल्यात. 69 टीमची टोटल सध्या. तर कांबारे आणि पप्पू 11 धसे अशी लढत, प्राथमिक फेरीतील अंतिम लढत आज आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचे आमच्या टॉस बॉक्समध्ये. पॅचची वरची कडा झेल होण्याची संधी आणि कॅच इथे पकडली आहे. विकेट इथे मिळती आहे. 6वी धनाजी बॅक टू द डगआउट.
69 वर 6. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. एक चांगली स्थिती सध्या आपल्याला आर्यन स्पोर्ट्स टेमरे टीमची पाहायला मिळते. भरपूर सरी खराब गोलंदाजी सध्या आपण पाहिली तर ती चरीव टीमची आपण पाहिली. गणेश सिनियरने चांगली गोलंदाजी केली, त्या व्यतिरिक्त एकही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही या मॅच मध्ये. नो बॉल आहे, पंचांचा इशारा. हा नो बॉल घोषित. अजून एक सिंगल, नो +1. भरपूर बॉल या षटकामध्ये हाताळलेत आतापर्यंत गोलंदाजाने. 7 बॉल हाताळलेत परंतु चेंडू एक्झॅक्टली झालेत ते फक्त 3. भरपूर मोठं षटक. चेक. एक पारितोषिक आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहे. लगातार 3 चौकार 1111 आणि लगातार 3 षटकार 2222. हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीने पारितोषिक. ओ टू कॉमेंटर बॉक्स. 71 वर 6. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहताय. स्वतःच्या स्वलतूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. बॉल हाताला ब्रश करून मागे गेला. एक सिंगल तिथे कंप्लीट होतीये. यानंतर धसई विपक्ष कांबारे अशी लढत. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचा टॉस बॉक्स मध्ये. चला या टॉस. निखिल सर आपण टॉस करून घ्या लगेचच. शेवटचे 2च बॉल शिल्लक आहेत म्हणजे भरपूर सारा वेळ आपल्याकडे शिल्लक राहील. कांबारे टीमचे कॅप्टन या आपण. योगेश भोईर सुद्धा कॅप्टन आहेत आणि ते स्वतः स्पॉन्सर या टीमचे. त्यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल आणि कांबारे टीमचे कॅप्टन देखील आहेत. निखिल या आपण टॉस साठी. दोन्ही कॅप्टन आलेत. एकच बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर संपण्याचे नावच घेत नाहीये. आपण पाहिलं तर अजून एक वाईट बॉल, त्यावर एक सिंगल बाईच्या स्वरूपात. टीमची टोटल 74 धावा. 6 विकेट गमावलेत. नक्कीच खूप मोठी चर्चा रंगताना पाहिल्या म्हणजे आमचे रवी सर आहेत, त्याचबरोबर तानाजी शेठ आहेत, कमलाकर शेठ आहेत. एक चर्चा रंगली आहे. ज्यावेळेस मी समालोचनाला बसेल त्यावेळेस थोडीशी चर्चा करू. दत्ता शेठ आहेत आणि कैलास तिन्ही इन्व्हॉल्व आहेत. ओ टू कॉमेंटर बॉक्स. ऑन साइडला मोठा फटका. उंची जास्त आहे आणि अंतर कमी. ते विकेट मिळते शेवटच्या बॉलवर. 74 टीमची टोटल 75चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते चरीव. माफ करा, 74 धावा झाला स्कोर बोर्डवर आणि 75 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. चरीव संघासमोर 75 धावा संख्येचं टार्गेट. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे धसई आणि कांबारे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांत अण्णा गडगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये धसे आणि कांबारे या 2 टीमच्या दरम्यान. हेड आणि टेल. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल. कोण मागतंय? हेड आलाय. टॉस जिंकला तो कांबारे टीमच्या कॅप्टननं. आपण नसताना बनवायचं. आपला निर्णय काय असेल? आमचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रथम निर्णय असेल. 30वा पर्व आहे. सुंदर अशी स्पर्धा आयोजित केली आहे. आणि काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आमचं प्रथमच आमची पहिलीच वेळ आहे इथे मुरबाड तालुक्यात खेळण्याची. आयोजन तर खूप सुंदर आहे. ग्राउंड तर खूप छान आहे. हो यस. बॅटिंग करायची आहे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. धसई संघ नावाजलेला संघ आहे. कशा पद्धतीनं या मॅचमध्ये प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी असेल? आमच्याकडे आहेत चांगले बॅट्समन आणि आम्ही बरोबर नियोजन करून आलोय. बघू आता पुढे कसं आहे. कांबारे टीम पण चांगली आहे.
बघूया तरी. ठीक आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया शुभेच्छा आणि जाऊयात सगळं कॉमेंट्री बॉक्समध्ये जे सज्ज आहेत निखिलजी ठोंबरे. थँक्यू. धन्यवाद सर. बाळकृष्ण भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. धन्यवाद तानाजी दादा, तुमचं मनापासून आभार. कांबारे संघ आपली प्लेइंग 11ची लिस्ट सर जमा करायची आहे. यानंतर जी लढत आहे शहापूर तालुक्यातील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे तो संघ आस्था सोनोग्राफी सेंटर शहापूर अर्थातच योगेश दादा भोईर यांनी प्रस्तुत केलेला आस्था स्पोर्ट धसई इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. कॅप्टन आहेत आमचे सूरज दादा विषय अर्थात गुरमा यांनी प्रस्तुत केलेला संघ जर आपण पाहिला योगेश दादा भोईरचा आहे आणि सूरज विषय ज्या संघाचे कॅप्टन आहेत गुरमा. त्यानंतर मुसा, अख्तर, अनिल, फैजल, चंदू विषय मला वाटत नाही अख्ख्या गावात तालुक्यात शहापूरमध्ये चंदू म्हणून त्याला कोण ओळखत असेल, आमचा बाळा. त्यानंतर नौशाद, योगेश, आदिनाथ, कार्तिक बांगर इन ॲक्शनमध्ये मिर्झा 11 आहेत सर. 12 नसेल तर पॅनल्टी 2 धावांची. मुसा शेख आमच्यापर्यंत जी प्लेइंग 11 आलेले 11च खेळाडू आहे. 12 जर नसेल 2 धावांची पॅनल्टी असेल तो 12वा खेळाडू नाव लिहून द्या. धन्यवाद सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. धन्यवाद तानाजी दादा, तुमचं मनापासून आभार. आणि समोर जे मात्र आपण पाहतोय त्यामध्ये गणेश दादा माळे आहेत. त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं प्रदीप दादा बोटकुंडले, रोनक गीते, रमेश गीते, मनोज भगत, संतोष गडगे, भावेश गडगे, राम भांडे, प्रणय गीते उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. गौरव दादा माळी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि 12व्या खेळाडूसाठी देखील ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे. या आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण संघ पाहतोय. एका बाजूला चरीव हा संघ पाहतोय, अरुणच्या नावानं हा अरुण पानसरे या नावाने हा संघ ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये सुहास केंबारी विद्यमान सरपंच आहेत, त्यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. 30 चेंडू 75 धावांचं समीकरण. एक वेळ असं वाटत होतं की कुठेतरी स्कोअर 45-50 पर्यंत रोखला जाईल, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये जी खराब कामगिरी झाली आहे त्याची भर मैदानामध्ये भरून काढेल का अरुण पानसरे आणि त्याच्या जोडीला राम. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला योगेश कोर, प्रिन्स ऑफ मुरबाड. 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण सध्याच्या घडीला हे थेट प्रक्षेपण 6 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं पाहतोय. मित्रांनो 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण जर नवीन असाल तर 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. इथे सुंदर असा बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. 1,44,701 सबस्क्रायबर आहेत आणि आपली जिम्मेदारी म्हणजे आपली जिम्मेदारी म्हणजे ऑफिशियलची जिम्मेदारी आहे की कसे 1.5 लाख सबस्क्रायबर होतील या क्रीडा स्पर्धेमध्ये, या भगवा चषकामध्ये. कुणाल दादा मात्रे, धनराज दादा मात्रे यांची ऑफिशियल टीम संपूर्ण 2 हाफमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमचे मॅनेजर गोविंद कामत यांचे खऱ्या अर्थानं आपण कौतुक करू. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची तळमळ आपल्याला पाहायला मिळते आणि कुणाल दादाने जो गोविंदावर विश्वास दाखवलाय ना तो सार्थक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अवंतरचा इशारा, व्हाईट बॉल. इथे सरीव संघाचा अकाउंट ओपन. 1 धावपलकावर 29 चेंडू 74चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. 29 चेंडू 74 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. चंद्रकांत दादा गडगे उपस्थित आहेत आणि दादा ज्या ज्या वेळेस उपस्थित राहतात एक ऊर्जा आंबेळेच्या संपूर्ण ग्रामस्थांना, आंबेळेच्या संपूर्ण आयोजक कमिटीला मिळते. कारण दादा ज्या वेळेस व्यासपीठावर ना त्यावेळेस आंबेळेला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. हे दादाने दिलेला शब्द. इथे सुंदर असा फटका आपण पाहत आहेत. सध्याच्या घडीला रामच्या पाठमधून एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहत आहेत. सध्याच्या घडीला 3 धावा. 3 ऑन द बोर्ड.
3 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण. गोलंदाज तयार. इथे बिगेट अरुण अरुण आणि अरुणच्या पाठमधून चेंडू सीमा पारा 4 चौका. स्पेशली हॉटेल समर्थ कृपाचे प्रोप्रायटर आमचे दत्ताशेठ गडगे उपस्थित आहेत. दत्ताशेठ तुमच्या हॉटेलचं काय आहे उपस्थित आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. ते उपस्थित राहिले त्याचं कारण एक आहे, आपण लाईट दिली ती किती पडते, कमी काय पडतंय का, वाढू आपण थोडीशी, त्यासाठी ते उपस्थित राहिलेत. दत्ताशेठ तुमचं मनापासून आभार आहे. त्यानंतर बंडाशेठ पवार अर्थातच टोकावडेचे आहेत, त्यांच्या माध्यमातून लाईट व्यवस्था आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलेले आहे. त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू. ज्यांचं ज्यांचं सहकार्य त्यांचं थोड्याच वेळामध्ये नामोल्लेख आपण करू. 4 जणांचं सौजन्य लाईट व्यवस्थेसाठी. इथे टाकलेला हा चेंडू, इथे पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल, नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे रंगामध्ये आपल्याला माधव ठाकरे सर पाहायला मिळत आहेत आणि मला वाटतं शहापूरचे बरेच संघ उपस्थित आहेत. मुसा शेख, जेवढं क्रिकेटमध्ये शहापूरच्या खेळाडूने नाव केलं नाही ना, तेवढं नाव सध्याच्या घडीला जे मात्र केलेलं आहे त्याचं नाव आहे माधव ठाकरे सर. आपल्याला खबर धावसंख्या सध्याच्या घडीला 9 धावा, 25 चेंडू आणि बनवायच्या त्या 66 धावा. एक चांगली कामगिरी केलेली आहे. 4 जणांची मी नावं घेईल, त्यामध्ये रवी सर आहेत, अजून कैलास भांडे आहेत, कमलाकर गीते आहेत आणि अजून कोण सर, दत्ताशेठ पाणी व्यवस्था. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत 9 धावा, शेवटचा 1 चेंडू, 25 चेंडू 66. मैदानामध्ये फ्री हिट. पंचांचा हात गर 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 फिरलाय आणि आता इथे फलंदाजाची बॅट घरकर फिरत एक मोठा फटका येतोय का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, फुलटॉस बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक. सूरज विशे, अख्तर शेख यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आस्था स्पोर्ट दसई या संघामध्ये 1,44,707 सबस्क्रायबर आहेत टेन क्रिक लाईव्हचे. आणि मित्रांनो, जर अजूनही आपण टेन क्रिक लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सध्याच्या घडीला नवनवीन अपडेट तुमच्या मोबाईलवर, तुमच्या TV स्क्रीनवर लगेचच आपल्याला पाहायला मिळतील. एक टार्गेट आहे 1,50,000 पूर्णपणे भगवा चषक कंप्लीट होतपर्यंत ते टार्गेट पूर्ण करायचं. अनेक प्रेक्षक वर्ग जे मात्र उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल, आपण लगेचच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेन क्रिक लाईव्ह, कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आपले जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रयत्न करतात आणि ही स्पर्धा कशी सुपर डुपर होईल ते पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत. एक पारितोषिक येताना पाहायला मिळते. प्रसिद्ध उद्योजक देवगावचे तुळशीदासजी भांडे साहेब यांच्याकडून सुहास केंबारीच्या निर्धाव षटकासाठी 1,000. त्याचबरोबर सुहास केंबारी यांच्या लगातार 3 विकेटसाठी बाळकृष्ण पवार साहेब हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं 2222 रुपयाचं प्राइज आहे. दत्ताशेठ तुमच्याकडून जाऊया मैदानाच्या 9 धावा धावपलकावर 24 चेंडू 66चं समीकरण. पहिला चेंडू बिगेट, तिथे क्षेत्ररक्षक, पहिल्या बॉलवर विकेट आली, फलंदाज बाद आहे. पहिला धक्का. समालोचक मित्र योगेश वाघ यांचे कमेंट आलेले टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. मुरबाड तालुक्यात आंबेळे हे गाव आणि भल्या भल्यांना लाजवेल भगवा चषकाचं भगवा चषक त्याचं नाव. धन्यवाद योगेश वाघ सर, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. जसा टाइम मिळेल योगेश वाघ सर देखील या
स्पर्धेमध्ये एक दिवस जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. एक विकेट आली पहिल्या चेंडूवर आणि सुभाष केंबारे जर निर्धाव षटक टाकत असेल, त्यांचे परम मित्र तुळशीदासजी भांडे, प्रसिद्ध उद्योजक देवगाव यांच्या वतीने 1000 आणि त्यांचेच परम मित्र बाळकृष्ण पवार साहेब हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीने 2200 प्राईज. आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. ही माणसं एकत्रित करण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचा. एक सिंगल आली, संघात धावसंख्या धावपलकावर 11 आपण पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये जशी नाईटला सुरुवात झाली, रोहित रॉय आपल्या बरोबर जोडले आणि एक वेगळाच रंग या क्रीडा स्पर्धेला चढला. ही खासियत आहे रोहित रॉयची. टेन क्रिक लाईव्हचा जो ऑफिशियल पेज आहे इन्स्टा पेजवर, त्यालाही तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना खूप मोठं प्रोत्साहन रोहित रॉय यांच्या माध्यमातून आणि टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून दिलं जातं. इथे एक सिंगल आली, संघात धावसंख्या धावपलकावर डबल आली 13 धाबा धावपलकावर. रोनक यांचं कौतुक आपण करू. रोनक तडवी याचा स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी अरबाज होते, आता रोनक आहेत, म्हणजे दोन बंधूंची जोडी. सकाळी गोविंद कामत होते, आता अभिषेक कामत आणि दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात. तिथे हवेत चेंडू, 1 मोर विकेट डाऊन. सकाळी आपण उल्लेख करत होतो, गोविंद होते, त्यानंतर अभिषेक आले, सकाळी बाबू होते, आता रोहित आलेत. म्हणजे ही खूप मोठी जोडी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया धनूकडे आणि धनूला संधी देऊ. ऐकूयात एक जबरदस्त संगीत. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द 6 दिवस नाईट आणि 6 दिवस डे चा फॉर्मॅट टेन क्रिक लाईव्हचे जे ऑफिशियल आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामध्ये डे आणि प्रथमतः नाईटचा पोहोचवतो. त्यामध्ये गोविंद कामत, रॉय, रोहित, रोनक, अभिषेक, दीपेश, बाबू, काशीनाथ आणि दीपक. काशीनाथ मला वाटतं इकडे घेतलेला आहे आणि बाबू त्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि डेला गोविंद, संदीप, निलेश, सौरभ, विकास, काशीनाथ, गणेश आणि आरबाज ही जोडी. पलकावर धावसंख्या 13 आहे. 2 फलंदाज बाद आहेत. सध्याच्या घडीला चरीव टीम थोडीशी अडचणीमध्ये. इथं टाकलेला हा चेंडू सुंदर अपील केला मैदानामध्ये ते मनोजने. मनोज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्यांचेच बंधू शैलेश या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. शैलेश दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. नाही, आपण बंधूंबद्दल थोडीशी चर्चा करत होतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये बंधू अनेक आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये नकुलदादा भांडे यांचं आयोजन आहे, नकुलदादा भांडे यांचं नियोजन आहे. तर या क्रीडा स्पर्धेसाठी तुळशीदासजी भांडे उपस्थित झाले, हे महत्त्वाचं नाही. बंधूंची आपण थोडीशी तुलना करत होतो. दुसऱ्या बाजूला आमचे ऑफिशियल आहेत रोहित, त्यांचेच बंधू आपल्याला पाहायला मिळतात ते बाबू रॉय. त्यानंतर गोविंद कामत आहेत, त्यांचे बंधू आहेत अभिषेक. अजून बंधूंची जोडी आपण काढू. रोनक आहेत, त्यांचे बंधू आहेत अरबाज. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 13. 2 फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंद. आणि इथे आपण बंधूंची बातचीत करता करता मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळाली. एक पिताश्री आणि एक मुलगा, अर्थातच एक माधव ठाकरे सर आहेत आणि एक राज ठाकरे सर आहेत. याही गोष्टीचा उल्लेख करून दुसऱ्या बाजूला एका टीममध्ये सुहास केंबारे आहेत आणि त्यांचा चिरंजीव खेळताना आपल्याला पाहायला मिळते. ह्या जोडींची आपण थोडीशी चर्चा करतोय. गोलंदाज तयार आहे योगेश. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. मित्रांनो, जेवढे आतापर्यंत आपण कमेंट्स पाहतोय त्या सर्वांचं कौतुक करू. परंतु तुम्ही जर अजूनही टेन क्रिक लाईव्हला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सोमनाथजी पवार साहेब हे शिवसेनेचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्याकडून टेंबरे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं मनापासून आभार. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या कडेला 14. 17 चेंडू 61. इथं टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. सध्याच्या घडीला जर पाहिलं नाईट क्रीडा स्पर्धा आहे. सूरगंगा लाईट्स आणि इव्हेंट्स आम्ही मनापासून धन्यवाद देऊ. खूप चांगली लाईट व्यवस्था
त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं अनेक प्रेक्षक वर्गाची ही मागणी की फैजल कॉमेंट्रीसाठी आला पाहिजे आणि फैजल आमचा एक चांगला मित्र आहे धसई गावचा फैजल कमेंट्स आलेले आहेत की फैजल आलाय धसई तर फैजल यायला पाहिजे इथे टाकलेला हा चेंडू चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक विकेट आली फलंदाज बाद मध्ये सर्वात प्रथम जर नाईट क्रीडास कुणी भरवलं असेल तर त्या आयोजक कमिटीचं नाव आहे सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द त्यांचंही कौतुक आपण करू तव्या मैदानाच्या आत इथे टाकलेला हा चेंडू आणि नकुल सर आमच्यापर्यंत गोविंदने माहिती पुरवली आता की टेनक्रिक लाईव्हला मुरबाड तालुक्यात पहिल्यांदा आणलं कुणी तर त्यांचं नाव आहे सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द मी समालोचक निखिल टोंबरे मला जर कुणी या मुरबाड तालुक्यामध्ये आणलं असेल तर त्याचं नाव आहे सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द अजून बरेच जण आहेत मैदानाच्या आतमध्ये जाऊ कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहिजे जव्या मैदानाच्या 13 चेंडू 60 धावा हे समीकरण आपण पाहत आहे त्यानंतर शहापूरचा जबरदस्त संघ आहे नाक्षमध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला नो बॉल ओ काय आवाज आहे माधव ठाकरे सरांचा तिथे नो बॉल दिला इथे आवाज आला का मला महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मागणी आहे ते सांगत असताना ठिलेगावचा सुपरस्टार सध्याच्या घडीला मान्य श्री माधव ठाकरे सर गर 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 गिरकी फिरवली ज्ञानेश्वरजी बांगर साहेब TDC बँक सरळगाव बँक मॅनेजर सरळगाव यांचं सहर्ष स्वागत आहे आणि साहेबांना विनंती आहे साहेब आपण लगेचच व्यासपीठावर यायचं ज्ञानेश्वर बांगर साहेब यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो तानाजी शेठ गडगे भरपूर लवकर ही चिठ्ठी आली होती परंतु आम्ही दुसऱ्या बाजूने पाहिली 12 चेंडू आणि 58 धावांचं समीकरण 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण धनाजीला पाहतोय धनाजी इंजर्ड आहेत का ओके इंजर्ड आहेत लेगमध्ये थोडीशी इंजरी आपल्याला पाहायला मिळते म्हणून 12वे खेळाडू आहेत 12 चेंडू आणि 58चं समीकरण थोडंसं फास्ट खेळा ही विनंती यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आस्था स्पोर्ट धसई योगेशदादा भोईर आस्था सोनोग्राफी सेंटर शहापूर यांनी प्रस्तुत केलेला संघ 12 चेंडू 58चं समीकरण 12 वाजून 14 मिनिटाचा वेळ जो मात्र झालेला आहे थोडं फास्ट घ्या ही विनंती कारण अजून हा सामना झाल्यानंतर 4 सामने आपल्याला कव्हर करायचे 3 सामने कव्हर करायचे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील थोडेसे रिलॅक्स होत आहेत पप्पांबरोबर आयुष गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत आयुष केंबारी आयुष सुहास केंबारी पहिला चेंडू इथे सुंदररित्या जो मात्र हाताळला चेंडू डॉट आहे चेंडू निर्धाव येताना पाहिला मिळेल शेवटचे 11 चेंडू आणि 58 धावांचं समीकरण ऑन स्क्रीन आपण आयुषला पाहत आहेत 9वी मध्ये असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मुरबाड तालुका पिताश्रीने गाजवलाय पिताश्रीच्या पायावर पाय ठेवत क्रिकेटमध्ये पदार्पण जे मात्र करताना पाहायला मिळतात आयुष केंबारी 11 चेंडू आणि 58 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज तयार इथे बिगेट चेंडू हवेत डाऊन दी बॉल फील्ड कॉट अँड बोल्ड
चांगला झेल पकडला आयुषने, सफलता मिळते आयुषला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर चेंडू हवेमध्ये गेला, तिथे डाऊन दी बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर सुहास केंबार यांनी सांगितलं, अरे थांबला असतं तर मी घेतला असता. त्याने सांगितलं, पप्पा तुम्ही जरा वेळ थांबा, आता दिवस माझे आलेत, तुम्ही थोडा वेळ थांबा. इथे चांगला कॅच पकडला आयुषने आणि फलंदाज बाद. 10 चेंडू 58 समीकरण. मी बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. गणेश ज्युनियर 10 चेंडू 58 समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फील्डर, वन मोर विकेट, बॅक टू बॅक दुसरा. फलंदाज बाद. इथे गोलंदाज आयुष जर विकेट हॅट्रिक घेत असेल तर 2222 प्राइज आहे ते बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं. जरी पिताश्रीने विकेट हॅट्रिक नाही घेतली, मुलांनी जरी घेतली तरी 2222. ओ इथे लाईन लेंथ खराब आपल्याला पाहायला मिळेल आणि पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. वाईट बॉल आहे, 1+1 इथे धावा येताना पाहायला मिळतील. त्या 19 धावा. 9वी मध्ये हा विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतो तो आयुष, परंतु गोलंदाजी जबरदस्त करताना पाहायला मिळतो. धनाजी जर आता 9वीचे 10वीचे विद्यार्थी पाहिले तर मोबाईलमध्ये खूप व्यस्त आपल्याला पाहायला मिळतात, परंतु मैदानामध्ये येतोय आणि खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. लेदरचा देखील चांगला अनुभव आहे या खेळाडूला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढताना पाहायला मिळेल. 20 धावा, 5 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि 55 धावा. सरीव ठेवून थोडेशा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळते. एक मोठं नाव आहे शहापूर तालुक्यातील सरीव, परंतु सध्याच्या घडीला थोड्याशा अडचणीमध्ये सापडतीय ही टीम. 8 चेंडू 55 समीकरण. फुल टॉस, एक सिंगल आली. आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे 2021, 22 आणि मला वाटतं 23 3 वर्षामध्ये फॉर्म मध्ये होते. 24-25 ला कुठं गायब झाले ते त्यांचंच माहिती आहे त्यांना. सध्याच्या घडीला 7 चेंडू आणि 54 समीकरण. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं आहे. 7 चेंडू 54. इथे डेड बॉल, पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. किरण ठाकरे, योगेश कोर हे खेळाडू. तदनंतर धनाजीला नाही विसरू शकत या खेळाडूला, कारण मध्ये मध्ये येऊन खूप चांगली फलंदाजी करतो तो. 7 चेंडू आणि 54. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर आवी असेल. काही काही खेळाडू फ्रंटला असतात, परंतु जे बॅकला खेळाडू असतात ते महत्त्वाचे असतात, कारण 11 खेळाडू ज्या वेळेस संघाचे चांगले असतील त्यावेळेस संघ जिंकला जातो. भूषणची कामगिरी आपण पाहिली, तदनंतर प्रशांत याची कामगिरी पाहिली. ती सर्वांची कामगिरी झाल्यानंतर संघ बनला जातो आणि सातत्यानं विजय नोंदवताना पाहायला मिळतो. 6 चेंडू महेंद्र सर 54 धावा. डीजेला संधी. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती योगेशदादा भोईर यांची आस्था सोनोग्राफी सेंटर शहापूर प्रस्तुत आस्था स्पोर्ट धसई. पण हे विसरून चालता येणार नाही की समोर छत्रपती स्पोर्ट कांबार आहे. अनिकेत विषय आणि भावेश विषय अर्थात गुड्डू हे डॉन आहेत बाय. ते एकदा मैदानात आले तर काही करू शकतात. आमचे साकेत झुंजाराव साहेब सिव्हिल इंजिनियर ते उपस्थित होतात. आणि जो NP स्पोर्ट जिंकल्यानंतर धर्मवीर चषक साकेत झुंजारावने एन्जॉय केला ना, तो जिंदगीत कोणीच करू शकत नाही. बरोबर ना अख्तर? शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 6 54 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू आणि 54 धावा. फुल टॉस.
तिथे क्षेत्ररक्षक, विकेट आली, फलंदाज बाद. व्यासपीठावर आपण चंद्रकांत दादा रामचंद्र गडगे साहेब यांना पाहतो, त्यांच्या समेत पांडुरंग दादा माळेत. आणि या दोन्ही माणसांनी असा शब्द दिलेला आंबेळे गावाला, तुम्ही स्पर्धा आयोजित करा, स्पर्धा नियोजित करा, फायदा झाला तुमचा, तोटा झाला आमचा. म्हणजे ज्या वेळेस जेवढा तोटा होईल तो आम्ही भरून देऊ, फायदा झाला आम्हाला सांगू नका. बरोबर ना? त्यांचं विशेष आपण कौतुक करू. शेवटच्या आता चेंडू शिल्लक ताच बनवायच्या 54 धावा. क्रिकेटचा हा थरार आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटना फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगला. स्वर्गंगा लाईट्स आणि इव्हेंट्स भिवंडीचं आपण कौतुक करू. खूप चांगली लाईट्स या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 53 धावांचं समीकरण आहे. खूप चांगलं टेलिकास्ट मित्रांनो आपण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत. तुम्ही जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळेल. ती आता 23. 6 फलंदाज बाद आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 52 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 52 धावा. सध्याच्या कडेला मुख्य पंच आपण माधव ठाकरे सर यांना पाहतो. त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे परम मित्र विशाल तुपे आणि कुणाल राव यांच्या वतीनं इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 52चं समीकरण. चेंडू हवेत, विकेट, फलंदाज बाद. मुसा टॉस कोणी जिंकलाय यानंतरच्या मॅचचा? कांबारे. निर्णय क्षेत्ररक्षण. ओके, म्हणजे ते क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतील, तुम्ही फलंदाजीसाठी सज्ज व्हायचं, कारण टाइम वाचवणं गरजेचं राहील. ही महत्वाची सूचना. एक चेंडू आणि 52 धावा. बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. यानंतरच्या मॅचमध्ये दमदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये सूरज गुरमा, मुसा, मुस्तफा अख्तर, बाहुबली, अनिल भेरे. डेंजर. अनिल भेरे म्हणजे डेंजर. इथे टाकलेला हा चेंडू आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर फैजल शेख आहेत, चंद्रकांत विशारतात, बाळा, नौशाद, योगेश, आदिनाथ, कार्तिक बांगर, मिर्झा शेख आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी बाळकृष्ण भोईर साहेब उपस्थित आहेत, आमचे खास मित्र. बाराबाब खेळाडू. नाशिक दादा पवार यांच्याकडून कांबारे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचाही धन्यवाद. 12वा खेळाडू चला. मॅन ऑफ द मॅच मनोज केंबारी. मनोज यायचा.